नमस्कार, पल्लवीज रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत। आज आपण पनीर पिझ्झा बनवणार आहोत। पिझ्झा डो बनवण्यासाठी इथे मी आता 1.5 कप मैदा घेतलेला आहे। 2 टेबलस्पून इथे मी ईस्ट घेतलेला आहे। 2 टेबलस्पून ऑइल, 1 टीस्पून शुगर आहे आणि 1 टीस्पून सॉल्ट आहे। आता आपण पिझ्झा डो बनवणार आहोत। त्यासाठी इथे मी एक बाउलमध्ये 1 कप कोमट पाणी घेतलेलं आहे। त्यात हे ॲक्टिव्ह ईस्ट आपल्याला टाकायचं आहे। हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि 10 मिनिटे याला रेस्टिंग टाइम द्यायचा आहे। हे पहा, ईस्ट आता ॲक्टिव्ह झालेलं आहे। आता आपल्याला त्यामध्ये साखर टाकायची आहे, त्यानंतर मीठ टाकायचं आहे व हे परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे। साखर विरघळेपर्यंत हे आपल्याला मिक्स करायचं आहे। त्यानंतर इथे आता आपल्याला मैदा टाकायचा आहे। 1.5 कप मैदा इथे मी या मिश्रणात टाकलेला आहे व हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपल्याला त्यामध्ये थोडं थोडं करून कोमट पाणी टाकायचं आहे आणि याचा छान असा डो बनवून घ्यायचा आहे। आता हा डो आपल्याला जवळजवळ 10 मिनिटे मळून घ्यायचा आहे, तरच आपला पिझ्झा छान फ्लफी होईल। त्यामुळे ही प्रोसेस करणं खूप गरजेचं आहे। आता हा डो तयार आहे, तुम्ही पाहू शकता। अजूनही तो थोडासा चिकट वाटत आहे, त्यामुळे इथे मी थोडंसं तेल आता हाताला लावून घेणार आहे। आता हा एकदम परफेक्ट तयार आहे। आता हा डो आपण एका पॅक बंद डब्यामध्ये ठेवणार आहोत। फर्मेंटेशन साठी आपल्याला हा डो 2 तास तरी ठेवायचा आहे। तोपर्यंत आपण सीझनिंग पाहूया। इथे मी घेतली आहे पिझ्झा सीझनिंग, ऑरिगॅनो आणि रेड चिली फ्लेक्स। इथे आहे टोमॅटो, पनीर, कारण आपण पनीर पिझ्झा बनवत आहोत। इथे आहे शिमला मिरची, कांदा आणि हे आहे मोझरेला चीज। तसेच इथे घेतला आहे पिझ्झा सॉस, हा रेडीमेड बाजारात भेटतो। अशा पद्धतीने इथे मी सर्व साहित्य घेतलं आहे टॉपिंग साठी। आता जवळजवळ 2 तास झालेले आहे आणि डो आपला फर्मेट झालेला आहे। तुम्ही पाहू शकता एकदम फुलून तो वरती आलेला आहे, म्हणजेच डो आता व्यवस्थित आपला तयार आहे।
आता यावर थोडंसं तेल टाकून आपण व्यवस्थित परत एकदा एकजीव करून घेऊ। पिझ्झा डो तयार आहे। आता आपण मायक्रोवेव्ह प्रीहीट करायला ठेवू। आता या पिझ्झा डोचे मी 2 भाग करून घेतले आहे, कारण मी इथे 2 पिझ्झा बनवणार आहे। थोडंसं पीठ लावून आता हे आपण व्यवस्थित असं लाटून घेणार आहोत। तुम्ही पाहिजे तर हाताने पण टॅप करू शकता। हे पहा अशा पद्धतीने, पण मी इथे हे लाटून घेणार आहे, कारण मला बेस हा क्रिस्पी पाहिजे आहे। आता हा व्यवस्थित लाटून झालेला आहे, त्यामुळे इथे मी पिझ्झा ट्रे घेतलेला आहे, त्याच्यावर थोडंसं पीठ आपल्याला टाकून घ्यायचं आहे। बेस त्याच्यावर ठेवून त्याला फोकने टॅप करून घ्यायचा आहे, म्हणजेच हा पिझ्झा जेव्हा बेक होईल तेव्हा तो फुलणार नाही आणि त्याची टॉपिंग जी आहे ती खाली सांडणार नाही, म्हणून ही प्रोसेस करणं गरजेचं आहे। आता आपल्याला या बेसवर पिझ्झा सॉस छान पसरवून घ्यायचा आहे। हे पहा अशा पद्धतीने। त्यानंतर त्याच्यावर चीज टाकायचं आहे। बेसवर चीज टाकलेला आहे। आता आपण टोमॅटो टाकणार आहोत। टोमॅटो झालेला आहे। कांदा पण मी इथे ठेवलेला आहे बेसवर। आता शिमला मिरची ठेवायची आहे। नंतर पनीर यात ॲड करायचे आहे। इथे क्यूब्स मध्ये मी पनीर कट करून ठेवले होते, ते आता यावर व्यवस्थित असे सजवून घ्यायचे आहे। त्यानंतर यावर मी थोडंसं मीठ टाकणार आहे। नंतर ऑरिगॅनो टाकायचा आहे। त्यानंतर चिली फ्लेक्स आपल्याला इथे टाकायचे आहे। त्यानंतर आपल्याला पिझ्झा सीझनिंग टाकायचे आहे। अशा पद्धतीने आता पिझ्झा मायक्रोवेव्ह मध्ये जाण्यासाठी पूर्णपणे तयार आहे। हे पहा, मायक्रोवेव्ह पण प्रीहीट व्यवस्थित झालेले आहे। आता यात आपल्याला पिझ्झा ठेवायचा आहे आणि 10 मिनिटे आपल्याला हे बेक करून घ्यायचं आहे। हे पहा, इथे पिझ्झा बेक होत आहे। 10 मिनिटांनंतर पिझ्झा आता पूर्णपणे तयार आहे। तुम्ही पाहू शकता चीज पूर्णपणे मेल्ट झालेला आहे। आता पिझ्झा खाण्यासाठी पूर्णपणे तयार आहे। तुम्हाला माझी ही पिझ्झाची रेसिपी कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा। चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा आणि पाहत रहा पल्लवीज रेसिपी। पुन्हा भेटू नवीन रेसिपीज घेऊन। तोपर्यंत खात रहा आणि पाहत रहा पल्लवीज रेसिपी।